पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। पुणे महानगरपालिकेत शिवसेनेचा 60 जागांचा प्रस्ताव आहे। 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येतील। नगरसेवकांच्या जागांबाबत शिवसेनेला आत्मविश्वास आहे। प्रत्यक्षरित्या काही नाव इलेक्टिव्ह मेरिट, त्याच्यानंतर आता असं धरून चला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोरच्या जे सीट्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, तिथे काय स्कोप आहे सेना आणि भाजपचं मिळून, अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पण प्रॉपर लॉजिकल एंड, या माणसाला इथे तिकीट का द्यायचं आहे हे आम्ही दोघे ठरवताना त्याचं मेरिट आणि दोघांच्या सहमतीने आम्ही ते ठरवू। मुख्यमंत्री साहेब असतील यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये लढतील। त्याच अनुषंगानं आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या काही प्रमुख मंडळी आम्ही आज एकत्र बसलो आणि युतीच्या संदर्भात प्राथमिक चर्चा आज झाली। यापूर्वी झालेल्या सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मी हे सांगितलं होतं की पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत आणि त्यामुळे आज एक चांगली चर्चा झाली। आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। भाजप शिवसेना बैठकीतील इनसाइड स्टोरी देखील आता समोर आलेली आहे। तर पुणे पालिकेतील भाजपच्या जागा भाजपकडेच राहणार असल्याचं कळतंय। तर या बैठकीमधील इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। विजयाची खात्री देणारा उमेदवार दाखवा आणि जागा मिळवा असं सूत्र देखील ठरलंय। भाजपनं शिवसेनेला अशी अट घातलेली आहे। त्यामुळे आता शिवसेना काय निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं आहे। मागच्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या सेना उमेदवारांचा विचार देखील केला जाणार आहे। पुणे पालिकेमध्ये आता भाजपकडील जागा भाजपकडेच राहणार आहे। भाजप शिवसेना बैठकीमधील इनसाइड स्टोरी आता समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।